नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी श्रद्धा दराडे. मी श्रद्धा दराडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सो आजचा हा माझा ब्लॉग आहे उन्हाळी कामानिमित्त स्पेशल. सो आजचा मी हा ब्लॉग काम करतच करेल बॅक कॅमेरानी, कारण की फ्रंट कॅमेरानी मला जाणून आलं की व्हिडिओची क्वालिटी चेंज होती आहे. सो आज मी ट्राय करेल बॅक कॅमेराने बोलण्याचा. तोपर्यंत चला हे तुम्हाला दाखवते. इथं उन्हाळं काम चालू आहे आमचं. आणि सगळ्यात अवघड हे पाणी टाकून साडीवरचं भातोड्या सालपापड्या काढणं. आज आम्ही केले आहेत साबुदाण्याचे पापड. अरे निकल जा. हे बघा, हे पण किती डिसएडव्हान्टेज घेतात. चला मी बॅक कॅमेरानी आता व्हिडिओ करते. इथे हे बघा, साडीवरती पाणी मारले आणि इथे ह्या भातोड्यात होपफुली मी दिसत असेल. आणि ह्या मी प्रयत्न बराच वेळ झाला करते. मग मम्मीला विचारलं की करायचं काय ह्याला. मग मम्मीने सांगितलं की ह्याच्यावरती पाणी मारायचं आणि काढायचं हळूहळू. पाणी मारून झाले, दिसतंय हे. इकडे पण मारलंय, हे बघा. आणि हे असं करत भातोड्यात काढते. आणि या भातोड्या तुटल्या पण नाहीत पाहिजेत, कारण की ते व्यवस्थित पण नाही ना. तळता नीट येतं ना, वाढता नीट येतं ना, खाता नीट येतं. भले मी हे पापड असे तोडून खात असेल, पण मला ताटात पूर्णच पापड लागतो. यार, हे दाखवण्याच्या नादात सगळं इकडे इकडे घेतलं होतं मी. साडी असं चांगलं भिजलेलं असलं लय मस्त निघतं. हे बघा, इझिली निघतं. शेवटी ह्याला काय होतं काय माहिती. असं पडू नकोस रे, पडू नकोस. माझा फोन येतो. पाणी मारल्यावरती बघा इझिली निघालं हे. मस्त मस्त. आम्ही ह्या केलत्या 2 किलोच्या केल्या असतील ह्या. 2 किलो साबुदाण्याचे पापड केलेत आम्ही. आणखी कुरवडी, सालपापडी, कोंडाच्या भातवड्या, परत उपवासाची काठी शेव, म्हणजे ज्याला काही जण चकली म्हणतात, साबुदाणा आणि बटाट्याचं. निघा या साईडचं. पहिल्या काळातल्या बायकांचं हे स्किलच आहे, पण जरासा त्रास होतो ह्यांनी, पण चला वर्षभर खायला भेटतं. म्हणून मला उन्हाळा फार आवडतो. मला तसे तिन्ही ऋतू आवडतात. पावसाळा आवडतो कारण की सगळीकडं ग्रीनरी असते, खूप सुंदर असं वातावरण असतं. थंडी आवडते, म्हणजे हिवाळा आवडतो ना. पावसाची चिकचिक ना उन्हाची रखरख. मस्तपैकी थंडगार वातावरण असतं. आणि उन्हाळा आवडतो कारण की यात माझ्या सगळ्यात आवडतीचा पदार्थ बनवला जातो, तो म्हणजे कुरडई शीख. मला फार आवडतो. कुरडई, सालपापड्या, भातवड्या, सांडगे, हे उपवासाची काठी शेव, बटाट्याचे वेफर्स, बाहेरचे बटाट्याचे वेफर्स आणि घरात बनवून केलेले बटाट्याचे वेफर्स. सांगूच शकत नाही त्याची तुलना. खूप सुंदर. ते सगळं चालू आहे बघा. 2 किलोचं सुरुवात केली आता आम्ही. आता हळूहळू करायचं एक 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 एक. आज तर हे बघा, पहिला पदार्थ झालेला आहे पूर्ण, आणि तर मी करत आहे. ह्याच्यापेक्षा, साडीपेक्षा ना, मला वाटतं प्लास्टिकचाच कागद खूप छान. कारण की प्लास्टिकच्या ह्याच्यावरती ना इझिली, म्हणजे इतक्या इझिली पलटल्या जातात. हातातच असं करूच तोपर्यंत हातात येतात. 15 ते 20 मिनिटात तर पूर्ण. आता मी इथं किती गेले, अर्धा तास तरी बसले असेल मी इथं. हे उन्हाची सावली इथून इकडं आली तरी मी आणखी इथंच आहे. आणखी हे करून मला पलीकडचं पण करायचं आहे.
शेजार पाजारच्या अपार्टमेंटमधलं जर मला कोणी बघत असेल तर म्हणत असतील पोरगी काय करते, कुणाशी बोलती ही, एकटीच बडबडते. पण त्यांना काय माहिती माझं इथं समोर ब्लॉग चालू आहे. मी माझ्या यूट्यूब फॅमिलीशी बोलत आहे. चला आता बघते मी ब्लॉग कसा झालाय. ठीक आहे. हा खरं असा पाहिजे ना, स्टँडच घेणं होत नाहीये. मी पाणी मारलेलं होतं पण ते उन्हामुळे वाळलं, म्हणून आता मी परत पाणी आणायला चालली. बघा बघा इथं पाणी आणलं मी आणि हे पाणी आता ह्याच्यावरती शिंपडणार जरा जरासं. राहिलेलं नंतर आता हे जरा वेळ भिजून द्यायचं. मग असेच मी पाणी मारलं होतं पण ऊन बघताय तुम्ही, इतकं ऊन आहे की उन्हामुळं लगेच पाणी वाळलं. आता पाणी भरपूर मारले. पाणी मारलं की हे ह्याच्यावरचं लगेच सोडायला लागतं. मला ना एक पर्सनल ब्लॉगरच पाहिजे, म्हणजे मी माझे ब्लॉग चांगले करेल. हे बघा इथं तुम्हाला दाखवते. हे स्किलच आहे. साडीवरती असं पाणी मारायचं आणि न तुटता हे असे पापड काढून दाखवायचे. और ये निकल चुका. हे असे पापड, उपवासाचे साबुदाण्याचे पापड. आम्ही साबुदाणा आणि बटाट्याचे पापड आहेत ना तिखट करतो, त्याच्यामुळे हे फक्त आम्ही मिठातले केलेले आहेत. मी बी तिकडं पाणी जास्त झालेलं असेल त्याच्यामुळे तिकडचं फास्ट निघेल. इथे हे बघा हे मी काढलेलं आहेत. आता तुम्ही म्हणत असाल हे काळ काय झालेलं आहे, हे माझ्याकडून चिटकलं होतं जरासं, पण टेस्टला ह्याच्यात काहीच फरक नाही पडणार. सो कधी आलात वाटलं तर मी एकटीच खाऊन टाकेल आलेल्या पाहुण्यांना आणि उपवासाच्या वेळेस मी हेच तळून देईल. हे बघा हे कसं निघते फास्ट. वर्षातून एकदाच करायचा असतो हा पदार्थ. उन्हाळ्यात खमंग असं वाळतो. अरे छोड़ दे, बस कर अभी. ये कापड ये. आणि हे बघा हे तुटलं, कारण की माझ्या एका हातात फोन आहे आणि मी एकाच हाताने हे करते म्हणून. चला मी बाकीचे लवकर पापड करून घेते.